आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। जत नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकांवरून राजकीय रस्सीखेच। भाजप काँग्रेसला प्रत्येकी एकच संधी, कोणाची वर्णी लागणार? जत नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून सध्या प्रचंड राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे। 7 नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक अशी तरतूद असल्याने जत नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षांना प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार मिळणार आहे। त्यामुळे या 2 जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जत नगर परिषद निवडणुकीत भाजपचे 11 नगरसेवक व 1 अपक्ष मिळून एकूण 12 सदस्य निवडून आले आहेत। काँग्रेसचे 8 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून आले आहेत। थेट नगराध्यक्ष म्हणून भाजपचे डॉक्टर रवींद्र आरडी यांची निवड झाली असून सत्ताधारी गटाची पकड नगर परिषदेत भक्कम आहे। नुकतीच नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजप प्रभाग क्रमांक 2चे नगरसेवक श्री प्रमोद सदाशिव हिरवे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली। मात्र आता उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक व विषय समिती सभापती पदाच्या निवडीमुळे भाजप नेतृत्वापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे। विशेष म्हणजे निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक 8 मधून आमदार श्री गोपीचंद पडळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री अतुल मोरे यांनी पक्षासाठी माघार घेतली होती। तसेच नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले माजी नगरसेवक श्री परशुराम मोरे यांनीही निवडणुकीत माघार घेतल्याने या दोघांना कोणत्या पदावर संधी द्यायची हा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी यांच्यापुढे निर्माण झाला आहे। दरम्यान भाजपकडे केवळ एकच स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने या पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवनेरी व शिवनगर गणेशोत्सव मंडळाचे श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, प्रवीण वाघमोडे, दीपक उर्फ संतोष मोटे, अतुल मोरे व परशुराम मोरे, विशाल प्रधान यांच्या समर्थकांकडून पक्षाकडे जोरदार मागणी होत आहे। अशा परिस्थितीत भाजप नेतृत्व कोणाला संधी देते, उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।